प्रेमानं सांगतो रे, जर वाकडत जर गेलं ना, ज्या पायाने दूध घाला जातो का ते पाय पण नाही राहणार. आणि माझं नाव काय काली म्हणतात मला. गोले एकटाच कापू का मी एवढं? तू पण काप की. राजा हा एवढा भाव खाली तिला काय एवढा भाव देतो. अरे गोले चांगली आहे ती, खाऊ दे की तिला थोडा भाऊ. तू काप, नको जाडू. राजा हा ती 2 नंबर वाली म्हैस लय आजारी आहे, तेवढं बघा. डॉक्टरांना बोलवा लागेल रे गोले. हा बोले नंतर आपण कुठे करू तर करिश्माला बाहेर बांध, मी म्हशीला पाणी दाखवतो. हा जा जा का बघतो काय तोंड मा. चल चल माग गोले. हे गोले, गोले तुला आवाज दिलेला ऐका येत नाही का? आला ऐकाय. सर आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय. मला नाही यायचं, जातोच. तुला काय आलं एवढं? सकाळ तर एवढं चिडचिड करतोय मी, काय केलंय मग? काम सगळे मिस करायची, हे करायचं. ती पोरगी तुला एवढी बोलून गेली तेव्हा गप्प राहिला. मी सगळी कामं करून मलाच ओरडतो तू. गोल्या पुरींच्या वरच नाही बाबा तुझं. चल. ओरडत नको जाऊ. नाही ओरडत बाबा तुला. चल. भारी दिसतेत ना? हा मस्त दिसते. ताई एक हिडो पिका ना. बर काढते. दाखव दे आता. तर बघ. चांगला आहे ना? हा चल मी त्या मैत्रिणीला दाखवते. चल. कोण आहे ती मैत्रीण? अगं सुट्टी असते ना तर आम्ही गुडी दी का खेळायला यायची. गुडी दीदी, गुडी दीदी. काय झालं का जीव? अगं इथं आलते फोटो काढाय, म्हटलं तुझ्याकडे यावं. या आपण इथं बसू. चिव बघू दे कशी काढले ते फोटो तुम्ही. छान काढले फोटो. छान आहे ना? हा. ही मुलगी कोण आहे? माझ्या मामाची पोरे. पाऊस काय तर आपल्यातच राहणार आहे. गुडी दीदी आपल्याला खेळायला अजून एक मेंबर झाला. बरं बसा तुम्ही, मी चहा घेऊन येते तुम्हाला. अगं दीदी नको, मी नंतर खेळा येईन ना तर मग तू कर छा. ठीक आहे चालेल, या नक्की. चल. अबे शर्ट कसं वाटतंय? एक नंबर दिसतंय काली भाऊ. पांढरे घेऊ का रे? पांढरं घेतलं असतं पण तुम्हाला काल लय भाली दिसतं. काळ माझ्या नावाला पण सुट होईल. काली आणि काळं शर्ट. विचार जॉलात. अबे ते गावात नवीन पाखरू कोणते? पहिल्यांदाच बघितलंय भाऊ, नवीन पाखलू दिसतंय गावात. अरे काळजात बसलं ना माझ्या. कालच बसलं, माहिती कालतो मग. तू माहिती काय, मी त्या पाखराला पिंजऱ्यात घेतो. अबे दुधाचं बघितलं का? बघितलं कालीबाई तर ती लय दण आहेत, पण त्या चांगल्यानं फिटलवणारा राजा आहे. राजा? इथं कोणता राजा आहे दुसरा? त्या गावात फक्त मी एकटाच राजा आहे. तुझ्या फिरतीचा हा इंच मला चावला. तुझ्या माग पळून पळून वाट माझी लावली. काय होतंय? गाणं म्हणून देत नाही साधं. इथं करतोय काम ते नाही, जीव चालला इथं.
राजा थोड शेण राहिले काढायचं. काढ तेवढं आलं टाकून. हा ठीक आहे चल आलोच. रे 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 रे. ए चल. बोले थोडं बाहेरचं एक राहिले थोडं शेण काढायचं तेवढं काढून घे. चल 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 चल. काय रे राजा काम करते काय? हा का आपलं रोजचंच काम. आज दूध टाका नाही आला. तू काय एवढं गेली काय टाइम आहे अजून धारा काढायच्या येतो की नंतर टाकायला. कोल्या ते आपले खास मैत्रीण पण आले. तू एक काम कर जा पटकन एकदम कडक चहा टाक. हा जा जा लवकर जा. शिव माझी खास मैत्रीण पण आली. थांब की गोल्याला सांगितलं चहा ठेवायला. चहा पिऊनच जावा. शी किती घाण वास येतोय चू. वास गुरे म्हटलं तेवढं चालणारच. त्यात काय घाट? मी तेवढं घाणीत काम नसतं केलं आणि गुरु एवढी का घाण करतात का. ह्यांची गुरं पण घाण आणि ही पण घाण. आणि तू सारखं माझ्या माग माग करत जाऊ नको. राजा चहा बनवा टाकलाय. उकायला की लगेच घेऊन येतो. गोल्या नको आणू चहा. तू बरोबर म्हणत होता तिच्या माग माग करू नको. अरे मी चेडा होतो ना तिच्या माग माग करत होतो. आणि चिव तुझी पाहुणी आहे. जरा नीट समजून सांग तिला. ती काय बोलली गुरं गहाणे आणि आम्ही गहाणे. आम्ही गहाणे का. पहिल्या पावसात पहिलं प्रेम होतं आणि मी तिच्या चेहऱ्यावरती प्रेम केलं. तिचं मन जर मला माहिती असतं ना एवढं काळ आहे तिच्याकडे बघितलं पण नसतं. नाही रे मला तिचा चेहरा नाही बघायचा. काय बोलली घाणे घाणे का. अरे आम्ही त्या गुरांची एवढी काळजी करतो त्याच्यामुळे आमचं घर चालतंय. कोला जाऊ दे रे मला तिचा चेहराच नाही बघायचा. तिला जायला सांग. चू जा त्याला घेऊन. तर राजा रागाच्या भर धावून जाईल. तिला डॉक्टर काय बोलत. अरे जा ना त्याला घेऊन. गोले आयुष्यभर सांगतो ह्या जागेचा पोरगा असताना या क्षणातच तोडावला असता. पोरगी म्हणून सोडून दिली. आपल्या गुरांवरती विषय आला ना विषयच क्लोज डायरेक्ट त्याचा. गोल्या एवढं शान टाकू आणि मग आपल्याला धारा काढायची आहे. आपल्या गुरांना बोली करते. मग काय देऊ कर शिवाय कायची पाहुणे टावणी गेली उडत ती. काय झालं. मला नाही ते सांग बोलायचं. का का तू त्याला बोलले ते ठीक होतं पण तू गुरांना का बोलली? त्याला किती वाईट वाटलं असत. समजा आपलं गुरं असली तर आपल्याला किती वाईट वाटलं असतं. त्याला किती वाईट वाटलं असत विचार कर बरं तू. ते विचार बघा जायचं का आपण. चिवच्या घरी तर दूध टाकायला लागेल ना. दे आवाज दे. चू अय चू. राजा हे तर देतो होतो दूध. चिव तुला आवाज दिला पटकन येता येत नाही का. ते पातेलं घे तुझ्याकडं. आणि चिव आवाज दिला ना पटकन येत जा. नाही तिला दूध आणाय नको पाठवत जाऊ. मी आलते ना दूध घ्यायला. मला काय ना दूध दिलं त्यांनी. कसं काय देईन तुला? त्यांचं तुझ्यावरती राग आहे. असंच रोज झालं कसं चालायचं. मग तुला माफी मागायला लागेल त्यांची. मला पण वाईट वाटतंय का. मागते मी माफी त्यांची. जा तू दूध ठेवून या. आपण जाऊ त्यांची माफी मागायला. असं का आपण तो राजा घरी. हो असे बोल्या. काय गे चू आणि हिला कशाला आणलंय. अरे राजा सॉरी म्हणाली. एवढं कळतं ना मग कशाला बोलायचं त्यांनी पहिलेच. चूक झाली तिच्याकडून. राजाला बोलव ना. बरं ठीक आहे थांब आलोच बोलून. पहिलं बोलायचं आणि मग यायचं सॉरी बोलायला. राजाने जर आता माफ केलं ना राजाकच बघतो. राजा राजा बाहेर ये जरा. काय गोल्या एवढं वरडायला. अरे ती आली कोणती तुझी मैत्रीण. तिला काय इकडे आणलं. अरे मी बोलवले का तिला. ती चालीच सॉरी बोलायला तुला लाड लाड. सॉरी बोल. आणि राजा ती आपल्या गुरांना बोललेली. तू जर तिला माफ केलं ना मग बघच. बोले तिला सहसा माफ नाही करायचं आपण. बघ मी आता काय करतो ते. चल का ग चिव काय काम आहे. ए राजा
मी तुला आणि तुझ्या गुरांना लय वाईट बोलले. मला माफ कर ना. ए राजा कर की माफ. चिव तिने आम्हाला आणि गुरांना लय वाईट बोललेली. तर असं माफ नाही करू शकत हा राजा. तू ज्याला घाण बोलली ना ते साफ करावं लागेल तुला. हाय का तयारी? हो आहे तयारी. मी सगळं काम करेन. फक्त त्यांनी मला माफ केलं पाहिजे. चल मग लाग तयारीला. गुरावरून बोलती काय दाखवतो तुला. भले A to Z सगळं साफ करून टाक. अरे काय बघते उचला की. ए मी पण साफ करायचं का? तू काय बोलली त्या चू? नाही ना तू साईडला. आणि हो तू उचल. तू यालाच घाण बोलली होती ना ते गमे घ्या उचल लवकर. कसे नाही साफ करत बघतो. ए भर ना पाटा चू. जास्त जो सुटायला लागला नाही का? मला नाही येत. मला पण नाही येत पण दुसरंच कोणाला तरी जास्त वास येत आता नाही का? ए भर ना पाटा आऊन गोट्यातलं पण भरायचंय. कुठं टाकायचंय? तुला तो बांध दिसतोय का? तिकडे जाऊन टाक. चिव कर ना मला थोडीशी. अय कुठं चालली? दिन तुला नाही तर दुसरं गमिलं. हो माग. ए राजा हे एवढं भर कर की तिला आता माफ. चिव त्या सांग बोल. ए बन्या, कर की तिला माफ. एवढी शेत अजून लय. आणि तुला जर तिचं एवढं पुळक येत असेल ना तू पण लग कामाला. बोला झालं का? झालं? अरे गोट्यात लय अजून. चल गोट्यात. हे सगळं शान आका उचलून टाकायचं. अय करिश्मा तुम्हाला वाईट बोलली ती शान पाडायची का तिला? अरे गोले काय नाही एवढं असेल. घेतलं तिच्याकडनं काम करून. आणि ते आपल्याच काय कोणाच्याच गोरांना काय बोलणार नाही. ए राजा आज मी सगळं काम केलं. मला नव्हतं माहित की गुरांचं एवढं काम असतं. आणि माझी चुकही कळली मला. माफ कर ना मला. तुला तुझी चूक पण कळली ते. आणि शेतकरी कष्ट करून खातोय. तुम्हाला ज्या गोष्टीची घाण वाटते ना ते आम्ही रोज काम करतो. पुढल्या वेळेस आहे ना फक्त विचार करून बोल. चिव बोले करायचं का माप? हो करून टाक माफ. यावेळी केले तुला माप. पुढच्या वेळेस असं काय करू नको. बोले जा पटकन आणि कडक चहा ठेव. जा लवकर जा. चहा पेणार ना चिव? हो बोले कोणतरी म्हणलं तर दुधात पाणी टाकतो आपण. पांचाट लागे ना चहा. ऐक ना राजा माझ्यासोबत मैत्री करशील का? काजे रामन तिच्याकडनं सगळं काम करून घेतलं आणि तिने केलं पण ती जाताना काय म्हणली तू माझ्याशी मैत्री करशील का? पण तू करणार आहे का? मैत्रीचं अय, राजा काय सगळं दूध तू एकटाच घालतो काय? अरे मला घालचा. 2 पैसे वाढवून देईन तुला. कशाला ते शेतकऱ्यांपायी माझ्याशी वाकडं घेतोय. यावेळेस प्रेमानं सांगतोय रे. जर वाकडत जर गेलं ना ज्या पायाने दूध घाला जातो का ते पाय पण नाही राहणार. आणि माझं नाव काय काली म्हणतात मला. वरतून तर खालपर्यंत अख्खा काळा करीन. कळलं का?